आत्याने मला फोन करून सांगितलं, उद्या मामा सहलीला जाण्याचा प्लॅन केला आहे. मी पाळी आली आहे असं खोटं सांगून जाणं टाळलं. घरचे सगळे उद्या सकाळी निघतील. उद्या सकाळी ती येणार आहे. तू बसस्थानकावर जाऊन तिला घेऊन ये. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा फोन आला. हॅलो आद्या. हो बोल, मी आत्ताच बसमधून उतरले. तुमच्या मैत्रिणीने सांगितलं की तुम्ही मला घ्यायला येणार आहात. मी म्हणालो, तिथेच थांब. 2 मिनिटात येतो. मी बसस्थानकावर गेलो. दुरूनच तिला पाहिलं. स्वप्निका साधारण 5 फूट 2 इंच उंच होती. दिसायला ठेंगणी, थोडी गोलमटोल, गोड आणि खूपच सुंदर होती. तिचं व्यक्तिमत्वही आकर्षक होतं. तिला पाहताच दिवस कसा जाईल याची कल्पना माझ्या मनात आली. मी तिच्याजवळ जाऊन स्वतःची ओळख करून दिली. ती माझ्या बाईकवर बसली. मग मी तिला आमच्या नेहमीच्या गल्लीने नेता दुसऱ्या रस्त्याने माझ्या आत्याच्या घरासमोर सोडलं. ती घरात निघून गेली. तेवढ्यात आत्या बाहेर आली आणि म्हणाली, अरे, आधी तू घरी जाऊन फ्रेश होऊन ये, तोपर्यंत तीही फ्रेश होईल. मी घरी जाऊन फ्रेश झालो. घरी मित्राकडे राहणार असल्याचं सांगितलं आणि घरचे सगळे कामावर गेल्यानंतर आत्याच्या घरी आलो. मी शांतपणे हॉलमधल्या सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होतो. ती बाथरूममधून नाईटी घालून बेडरूममध्ये गेली. मीही तिच्या मागे जाणार इतक्यात आत्या मला थांबवत म्हणाली, जरा थांब. तिच्यासाठी हे सगळं नवीन आहे. तू घाई केलीस तर ती घाबरेल. थोडा संयम ठेव. आज ती आनंदी असेल तर पुढचाही वेळ तुमच्यासाठी चांगला जाईल. मी पुन्हा हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत राहिलो. सुमारे अर्ध्या तासानंतर आत्याने तिघांसाठी नाश्ता तयार केला. आम्ही तिघे एकत्र बसून नाश्ता करत होतो. ती अधूनमधून माझ्याकडे पाहत होती. नाश्ता झाल्यावर आम्ही पुन्हा बसलो. मग आत्या तिला बेडरूममध्ये घेऊन गेली आणि म्हणाली, काळजी करू नकोस. तो खूप चांगला मुलगा आहे. शांतपणे वाग. घाबरायचं कारण नाही. आज घरी कोणीही येणार नाही. मी मध्ये येणार नाही. तुला जे काही बोलायचं असेल ते त्याच्याशी मोकळेपणाने बोल. लाजू नकोस. ती म्हणाली, माझ्यासाठी हे सगळंच नवीन आहे. माझा बॉयफ्रेंड आहे, पण आमच्यात आतापर्यंत फक्त किसपर्यंतच. तेवढ्यात आत्या बाहेर आली आणि म्हणाली, अरे, आधी तू घरी जाऊन फ्रेश होऊन ये, तोपर्यंत तीही फ्रेश होईल. मी घरी जाऊन फ्रेश झालो. घरी मित्राकडे राहणार असल्याचं सांगितलं आणि घरचे सगळे कामावर गेल्यानंतर आत्याच्या घरी आलो. मी शांतपणे हॉलमधल्या सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होतो. ती बाथरूममधून नाईटी घालून बेडरूममध्ये गेली. मीही तिच्या मागे जाणार इतक्यात आत्या मला थांबवत म्हणाली, जरा थांब. तिच्यासाठी हे सगळं नवीन आहे. तू घाई केलीस तर ती घाबरेल. थोडा संयम ठेव. आज ती आनंदी असेल तर पुढचाही वेळ तुमच्यासाठी चांगला जाईल. मी पुन्हा हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत राहिलो. सुमारे अर्ध्या तासानंतर आत्याने तिघांसाठी नाश्ता तयार केला. आम्ही तिघे एकत्र बसून नाश्ता करत होतो. ती अधूनमधून माझ्याकडे पाहत होती. नाश्ता झाल्यावर आम्ही पुन्हा बसलो. मग आत्या तिला बेडरूममध्ये घेऊन गेली आणि म्हणाली, काळजी करू नकोस. तो खूप चांगला मुलगा आहे. शांतपणे वाग. घाबरायचं कारण नाही. आज घरी कोणीही येणार नाही. मी मध्ये येणार नाही. तुला जे काही बोलायचं असेल ते त्याच्याशी मोकळेपणाने बोल. लाजू नकोस. ती म्हणाली, माझ्यासाठी हे सगळंच नवीन आहे. माझा बॉयफ्रेंड आहे, पण आमच्यात आतापर्यंत फक्त किसपर्यंतच. आत्या म्हणाली, मीच तिची तुझ्याशी ओळख करून दिली आहे. आज आम्ही दोघी तुझ्यासोबत असू. त्यामुळे जपून वाग. आज रात्री घरी येणार नाहीस, असं तुझ्या आईला सांग. असं म्हणत तिने मला बेडरूममध्ये ढकललं आणि स्वतः हॉलमध्ये जाऊन टीव्ही पाहू लागली. मी बेडरूममध्ये गेलो.
मला पाहताच स्वप्निका उठून उभी राहिली. मी तिच्याजवळ गेलो, तिला जवळ घेतलं. सुरुवातीला ती थोडी संकोचली, पण काही क्षणांतच निवांत झाली. म्हणाली, मी तुझ्या मैत्रिणीशी जसं प्रेमाने वागले, तसंच आज तुझ्याशीही वागेन. तुला काही अडचण वाटली किंवा काही हवं असेल तर मला नक्की सांग. मी म्हणालो, आज आपण नवरा-बायकोसारखा दिवस घालवू. आजची रात्र आपल्या आयुष्यातील खास आठवण समज, असं म्हणत मी तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन दिलं. ती हसून म्हणाली, मी तुला काय म्हणून हाक मारू? मी म्हणालो, आजसाठी तुला जे होन ते म्हण. त्यानंतर आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि प्रेमाने चुंबन घेत राहिलो. स्वप्निका म्हणाली, तू खूप छान किस करतोस. मला खूप आवडलं. माझा बॉयफ्रेंड इतका वेळ कधीच किस करत नाही. तो नेहमी म्हणतो. लग्नानंतर सगळं. मी तिला म्हणालो, आजच्या या क्षणात फक्त आपण दोघंच आहोत. बाकी सगळ्या गोष्टी काही वेळासाठी विसर. हा दिवस आणि हे क्षण मनापासून जग. तेवढ्यात बाहेरून आत्याने दरवाजा ठोठावला. बाहेरून आत्याने दरवाजा ठोठावला आणि विचारलं, सगळं ठीक आहे ना? आरामात आहात ना? स्वप्निका म्हणाली, हो, मी अगदी आरामात आहे. काही गरज पडली तर तुला हाक मारेन. आत्या हसून म्हणाली, माझ्या जाव्यामुळे तुला मला बोलवायची गरज पडणार नाही असं दिसतंय. तो मला खूप आवडला. संध्याकाळपर्यंत तुम्हा दोघांना त्रास देणार नाही, ठीक आहे, असं म्हणत ती निघून गेली. मी हळूच स्वप्निकाला विचारलं, हा तुझा पहिलाच अनुभव आहे, तर तुला काय हवं आहे? ती म्हणाली, आजचा दिवस तुझ्या आणि माझ्या मनासारखा जाऊ दे. आजसाठी तू माझा नवरा आणि मी तुझी बायको, असं म्हणत तिने मला मिठी मारली. थोड्या वेळाने पुन्हा आत्याने दरवाजा ठोठावला. मी जाऊन विचारलं, काय झालं? ती हसत म्हणाली, तुमचा आवाज बाहेरपर्यंत येतोय, जरा हळू. मीही हसत उत्तर दिलं, अजून तर काही सुरूच झालेलं नाही. त्यानंतर आत्याने मुख्य दरवाजा बंद करून खोलीत डोकावलं. ती हसत म्हणाली, अरे, तुम्ही दोघे खूप आनंदात दिसत आहात. ती आमच्या जवळ बसली आणि स्वप्निकाला विचारलं, काय ग, सगळं ठीक आहे ना? स्वप्निका म्हणाली, हो, सगळं ठीक आहे. सुरुवातीला थोडा संकोच वाटत होता, पण आता बरं वाटतंय. आत्या हसून म्हणाली, छान. एकमेकांशी प्रेमाने आणि समजून घ्या. आत्या म्हणाली, तू तिला त्रास तर देत नाहीयस ना? मी म्हणालो, नाही ग आत्या, तसं काही नाही. असं म्हणत मी स्वप्निकाला मिठी मारली. जवळपास तासभरानंतर आम्ही तिघेही थकून बसलो. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर आत्या म्हणाली, अरे, तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. मी विचारलं, काय? ती म्हणाली, स्वप्निका नात्याने तुझी चुलत बहीण लागते. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. हे आधी का नाही सांगितलंस? मी विचारलं. आत्या म्हणाली, तिलाही माहीत होतं की तू तिचा नात्यातला भाऊ आहेस. फक्त तुलाच माहिती नव्हतं. स्वप्निका म्हणाली, सॉरी, तू इथे आहेस हेच मी विसरले होते. त्यानंतर आम्ही तिघेही काही वेळ शांतपणे बसलो. हळूहळू संध्याकाळचे 6 वाजले. आत्या उठली आणि आमच्यासाठी जेवण बनवलं. आम्ही तिघांनी फ्रेश होऊन जेवलो. नंतर हॉलमध्ये टीव्ही लावून आम्ही एकत्र बसलो. तात्या हसत विचारली, आजचा दिवस कसा गेला? मी म्हणालो, धन्यवाद आत्या. ती म्हणाली, धन्यवाद नको. पुढच्या महिन्यात तू शहरात जाणार आहेस. तोपर्यंत वेळ मिळेल तितका माझ्यासोबत घालव. नंतर पुन्हा कधी भेट होईल सांगता येत नाही. तोपर्यंत माझ्यासोबत वेळ घालव. नंतर कधीतरीच परत येशील. मी हसत म्हणालो, हो आत्या, मी विसरलोच होतो. स्वप्निकाही त्या शहराजवळच राहते. तर तिची भेट घ्यायला तूही तिथे ये, पण तुला मी कधीच विसरणार नाही. आत्या हसली. इतक्यात स्वप्निकाला फोन आला. ती बेडरूममध्ये जाऊन तिच्या बॉयफ्रेंडशी बोलू लागली.
तो तिला काहीतरी सांगत होता. थोड्या वेळाने आम्ही दोघे हॉलमध्ये बसून गप्पा मारत राहिलो. नंतर दमल्यामुळे सोफ्यावरच विश्रांती घेतली. पहाटे आत्या उठून अंघोळीसाठी गेली. मी हळूच स्वप्निकाच्या खोलीत गेलो. साधारण 5 वाजले होते. ती चादर घेऊन झोपली होती. मी शांतपणे तिच्याजवळ गेलो. ती जागी झाली. मी हसत म्हणालो, गुड मॉर्निंग. तिनेही हसून माझं स्वागत केलं. आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर मी तिला विचारलं, मी तिच्या नात्याने भाऊ लागतो हे तुला आधीपासून माहीत होतं का? मी विचारलं. ती म्हणाली, हो, माहीत होतं. पण त्यामुळे माझ्या तुझ्याबद्दलचा आदर किंवा आपुलकी कमी झाली नाही. ती पुढे म्हणाली, ती माझी मैत्रीण नाही. मी तिला तसं हाक मारते, पण नात्याने ती मलाही आत्या लागते. थोडा वेळ आम्ही तिघांनी गप्पा मारल्या. त्यानंतर फ्रेश होऊन नाश्ता केला आणि काही वेळ विश्रांती घेतली. तेवढ्यात स्वप्निकाला फोन आला. तिच्या दूरच्या नातेवाईकांपैकी एकाचं निधन झाल्याची बातमी समजल्यामुळे ती खूपच खिन्न झाली. थोडा वेळ शांत बसल्यानंतर ती निघायला तयार झाली. मी तिला धीर देत म्हणालो, काळजी करू नकोस. पुढच्या महिन्यात मी पीजीच्या शिक्षणासाठी शहरात येईन. तोपर्यंत माझी वाट बघ. त्यानंतर मी तिला बसस्थानकावर सोडलं आणि परत घरी आलो. घरी आल्यानंतर काही वेळ आत्याशी गप्पा मारल्या आणि मग मी माझ्या घरी परतलो. थोड्याच वेळात स्वप्निकाचा संदेश आला. हा दिवस मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. माझ्यासाठी ही एक खास आठवण आहे. तू शहरात आलास की मला नक्की फोन कर. मी तुझी वाट पाहीन. तिने शेवटी मिठी आणि चुंबनाचे इमोजी पाठवले.